स्वागत आहे तुमचं अनुपमाच व्लॉगमध्ये. तर अशी ही प्रसन्न सकाळ, खूप छान वाटतं सकाळी सकाळी. आणि सकाळची कामं फारशी कामं झाली की मनाला खूप छान वाटतं. आणि आपण जे करतो सकाळी सकाळी सडा रांगोळी यामागे पण एक म्हणजे शास्त्र नाही म्हणता येणार, पण धार्मिक अशी भावना आहे. त्यामुळं घर पण स्वच्छ राहतं, मन पण प्रसन्न राहतं आणि आपल्याला छान वाटतं. तर रांगोळीने आपण रांगोळी जेव्हा काढतो तर अशी दोन्ही बोटाच्या चिमटीत धरतो, म्हणजे एक प्रकारचा तो व्यायामही आहे आणि छानपैकी घरालाही प्रसन्न वाटतं. ह्या सगळ्या तुळशी बाहेर कंपाऊंड वॉलच्या तिकडं आहेत. तर छान वाटतं. तुळस म्हणजे आपण तुळशीला खूप महत्त्व आहे. औषधी गुणधर्म आहे तुळशीमध्ये. याला धार्मिक महत्त्वही खूप आहे तुळशीला. आणि तुळस प्रत्येकाच्या घरात दारात असावीच. त्यानंतर मग आपली सकाळची कामं, स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये मला करायची होती फ्लावरची भाजी फुलगोबीची. यासाठी मी हे वाटण केलेलं होतं, लसूण, अद्रक, कांदा आणि खोबरं. कारण शेंगदाण्याच्या कुटाच्या भाज्या सहसा मी जास्त करत नाही. तर अशा पद्धतीचं वाटण करूनच फुलगोबीची भाजी करायची होती. मी जसं म्हणते की श्रद्धा ही कुठं ना कुठं असलीच पाहिजे. तर श्रद्धाहीन माणूस म्हणजे सुगंधी केवड्याच्या आत राहू नये गंधहीन झालेलं एक निरुपयोगी कणीस असं मानलं जातं. म्हणूनच माणसानं श्रद्धा ठेवून कुठलंही काम करावं. मग तो आपला स्वयंपाक का असेना, एक शांत मनाने कुठंतरी आपण असं ठरवून की मी जो स्वयंपाक करते तो सगळ्यांना नक्की आवडतो. ही पण एक प्रकारची श्रद्धा आहे. ईश्वराप्रती तर श्रद्धा प्रत्येकाची असावीच, पण आपण जे काम करतो त्यामागे पण एक श्रद्धा असावी. त्यामुळं आपलं काम छानही होतं आणि सगळ्यांना ते काम आपण केलेलं आवडतं. तर अशा पद्धतीनं स्वयंपाक करताना आपण शांत चित्ताने श्रद्धा ठेवून जर केलं तर नक्कीच स्वयंपाक छान होतो आणि जे कोणी हे स्वयंपाक खाणार असतील त्यांचंही मन चांगलं राहतं. असं म्हणतात ना, जसं खावं अन्न तसं होतं मन. म्हणून आपण जेव्हाही स्वयंपाक करतो तेव्हा आपलं छान चांगल्या मनाने स्वयंपाक केला पाहिजे. तर हा टप्परवेअरचा चमचा आहे आणि हा किती जरी गरम झाली म्हणजे कढई वगैरे तर पोळत नाही. तर छान आहे हा चमचा, मला आवडतो हा चमचा. जाड पण आहे आणि गरमही होत नाही. तोपर्यंत सूर्यदेवता वरती आलेले होते. गच्चीवरून खूप सुंदर असं दर्शन सूर्यदेवताचं होत होतं. आणि सूर्याचं दर्शन रोज प्रत्येकाने घेतलं पाहिजे. उगवत्या सूर्याचं दर्शन आपल्याला एक आत्मिक बळ मिळतं, शांत वाटतं मनाला आणि छान वाटतं. त्यामुळं सूर्याचं दर्शन रोज घ्यायलाच पाहिजे. त्यानंतर मग मला जायचं होतं आईकडे. माझं माहेर गावातच आहे आणि माझी भाची आलेली होती पुण्यावरून आणि ती जाणार होती, लगेच जाणार आहे लगेच आता. तर त्यामुळं आमचं पुलाव करायचं ठरलेलं होतं. आईने पुलाव करायचं असं ठरवलेलं होतं आणि मग सगळ्यांना कामाला बसवलं असं. ह्या तिघीजणी कृतिका, विविधा, वैष्णवी ह्या तिघीजणी ह्या सगळ्या कामाला लागल्या, भाज्या वगैरे चिरून द्यायला. आईला जास्त वेळ उभं राहता येत नाही, पण आईचा हट्ट होतं की म्हणजे सगळ्या मुलांसाठी पुलाव करायचा. तर मग मी गेले होते, उशीरच झाला होता. म्हणलं थोडीशी मदत करू. सहसा मी तिकडं गेल्यावर किचनमध्ये जात नाही, कारण वहिनी असते, सगळं काही मिळतं तर स्वयंपाकघरात जायचं कामच पडत नाही. पण आईला मदत म्हणून, आणि पुलाव म्हणजे आईची खासियत आहे, तर ह्या सगळ्या भाज्या आईला थोड्याशा फ्राय करून दिल्या. करायची मदत केली आणि मुलींनी कापून वगैरे दिल्या. आणि सगळे असले की काम करायला मजा येते थोडीशी. आणि हसत हसत अशा पद्धतीनं आमचं सुरू होतं. सगळ्या भाज्या हळूहळू एक एक मुली खाली या भाज्या चिरून देत होत्या आणि मी एक एक भाजी अशी फ्राय करून ठेवत होते. सगळे अगोदर सोले झाले होते, त्यानंतर आलू, वांगे हे सगळं फ्राय करायचं होतं. पुलाव आई खूप सुंदर करते, खूप छान करते. तसं आता शक्य नाही आम्हाला तरी जमणं, पण आईला मदत म्हणून हे करायचं होतं. म्हणतात ना, मातृत्व म्हणजे स्त्रीच्या जीवन यज्ञाचीच सांगता. मातृत्व हा निसर्गाने दिलेला स्त्रीला सर्वात श्रेष्ठ वर आहे. पराक्रमाचं मातृत्व पुरुषाकडं असतं, पण मातृत्वाचं पराक्रम फक्त स्त्रीच करू शकते. मातृत्व ही स्त्रीची सर्वात श्रेष्ठ आणि सहज सुंदर अशी साधना आहे. त्या पद्धतीनं असं गांधीजींनी कुठंतरी म्हणलेलं आहे. आणि खरंच आईच्या प्रेमाला तोड नसते. आमचा विशूसुद्धा मदत करत होता. तुम्ही पाहिलं असेल, विशू माझा भाचा आहे, माझ्या लहान भावाचा मुलगा, तोही मदत करत होता. म्हणजे सगळेजण मदत करत होते. आणि अशा पद्धतीने आईने हे बाकीचं सगळं काढून ठेवलेलं होतं आणि तिचं मन लागत नव्हतं. तिला स्वतःच करायचं होतं सगळं, पण जास्त वेळ तिला उभं राहणं शक्य नाही, पायाचा त्रास होतो. म्हणून आम्ही थोडी मदत करत होतो. ती टेस्ट उतरणार नाही हे माहीत असतानासुद्धा ही कृतिका, तर ही पण कधी नव्हे ते लागली होती थोडीशी मदत करायला. त्यानंतर हे सगळे मसाले जे आईने काढून दिलेले होते ते करून घेतले आणि मग एक लेअर भाताचा, आणि भात थोडासा शिजून घेतलेला होता.
एक लेअर भाताचा आणि एक लेअर फ्राय केलेल्या भाज्यांचा अशा पद्धतीने द्यायचं होतं. पुलाव भरपूर करायचा होता, जवळपास 15 जणांचा. त्यामुळं मग भरपूर मोठ्या पातेल्यातच ते करणं सुरू होतं आणि भात थोडासा खाली बुडाला चिटकलेला होता, म्हणजे चिकट झाला होता. त्यामुळं तो फोडायचे त्याचे गोळे थोडेसे होतील असं वाटत होतं, म्हणून भात मोकळा करून घ्यायचा होता, सुट्टा करून घ्यायचा होता. आणि अशा पद्धतीनं भात मोकळा करून आणि एक लेअर भाताची आणि एक लेअर सगळ्या भाज्यांची असं देत देत पुलाव झाला. पुलाव करताना सगळ्यांचं सुरू होतं काही ना काही, काही ना काही. आईची रेसिपी मलाही नव्हती माहिती. आधी आई जेव्हाही पुलाव करायची तेव्हा फक्त खायचं काम आम्ही करायचो. प्रत्यक्ष मी कधीही आईने करताना पुलाव पाहिलं नव्हतं. जेव्हाही करायची तेव्हा डबा वगैरे पाठवायची किंवा तिकडं जेवायला बोलवायची, तर ते प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. आज प्रत्यक्ष पाहिलं की आई काय काय टाकते आणि कसं कसं करते. फक्त ती सांगत होती आणि त्या पद्धतीने आम्ही करत होतो. हलवायला थोडंसं जड जात होतं कारण खूप जास्त होतं हे पुलाव. आणि तरी पण थोडं थोडं हलवत हलवत आम्ही हा पुलाव सगळा केला. एक लेअर भाताची आणि एक लेअर भाज्यांची देऊन आणि सगळ्या मिक्स भाज्या रंगीबेरंगी सगळं, गाजर, मटार, पुन्हा आपले टहाळाचे सोले, फ्लावरची भाजी, कांदा, लसूण, अद्रक. हा माझा भाऊ महेश. मी असं काही करत असले की मला चिडवल्याशिवाय राहत नाही. आणि कारण मी स्वयंपाकघरात जात नाही, तर मी स्वयंपाकघरात पाहून तो मला काहीतरी चिडवत असतो. तर अशा पद्धतीनं पुलावचं काम सुरू होतं करणं. आणि मला तर हलवतासुद्धा येत नव्हतं. आईने हलवून वगैरे त्याला व्यवस्थित केलं. आणि इकडं हा धिंगाणा बघा या सगळ्यांचा सुरू, खियांशचा सगळा धिंगाणा असतो. विशू, विविधा आणि वैष्णवी हे सगळे यांचे धिंगाणा सुरू होता. आणि तोपर्यंत आमचा पुलाव मस्त असा फायनल लूक तुम्ही पाहताय पुलावचा. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.